पाटीलाच्या उपोषणाला एवढे कष्ट मराठ्याच्या पोरवानी घेतल्यामुळं त्या आंदोलनाला यश आलं, त्याबद्दल जरांगे पाटलाचे आणि सर्व मराठा समाजाचे व मंत्रिमंडळाचे खूप खूप धन्यवाद। यानंतर आपल्यासोबत शिवाजी सर जाधव आहेत, हे आपले थोडेसे मराठा आरक्षणाच्या या GR बद्दल आपले दोन शब्द मांडतात। गॅजेट, सातारा गॅजेट आणि जे या आंदोलनामध्ये शहीद झाले, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत करण्याचं आश्वासन, सर्व मागण्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्य केल्याबद्दल त्यांचे पण खूप आभार आणि जरांगे पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमचं व समाजाचे खूप खूप आभार। जय शिवराय। महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांच्या एकजुटीमुळे आणि जरांगे पाटलांच्या अमरशन उपोषणामुळे व त्यांच्या सतत होत असलेल्या प्रयत्न आज मराठा बांधवांच्या हाती हैदराबाद गॅजेट लागू करून महाराष्ट्र शासनाने आमचं गारानं गरजवंत मराठ्यांचं भवितव्य सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। लातूर जिल्ह्यातील व मराठवाड्यातील सर्व मराठा बांधव या सरकारचे आभारी आहे। पानचिंचोली वारकरी संप्रदायाच्या ह्याच्यामुळं मी जरांगे पाटलांना हे उपोषण केल्यामुळं आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळालं, पूर्ण मराठा समाजाला। मी त्याच्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि वारंवार आमचा मराठी समाज बराचसा मागे असलेला समाज असल्यासारखा आहे। आमचे पोरं शिकून किती बेकार झाले, इकडे तिकडे शिकू लागले, तर देखील आमच्या लेकरांचं शिक्षणात एवढं शिकून देखील कुठली नोकरी लागत नाही, कुठला व्यवसाय करता येत नाही। म्हणून जरांगे पाटलानं मराठा समाजाविषयी हे तीव्र आंदोलन केलं, त्याच्यामुळं आज चांगलं झालं। हे स्वाभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। आणि जरांगे पाटलाला सगळ्यांचे आशीर्वाद, आमचे सगळ्या मराठा समाजाचे आशीर्वाद जरांगे पाटलाच्या सोबत राहतील। आणि वारंवार त्यांनी असंच त्या सगळ्या मराठा समाजाविषयी झगडावं। आणि हे सरकारचे देखील हार्दिक स्वागत। का बरं, तर सरकारनं देखील त्या ठिकाणी जरांगे पाटलाच्या मनोगत व्यक्त विचाराला त्या ठिकाणी एक पाठिंबा दिला, प्रतिसाद दिला आणि आमच्या सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं। म्हणून वारकरी पानचिंचोली वारकरी संप्रदाय काम याच्यामुळं तालुका निलंगा, जिल्हा लातूर आमचा पूर्ण पाठिंबा आहे। पानचिंचोलीचे भजनी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी अण्णा जाधव यांच्यातर्फे देखील पूर्ण पाठिंबा आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।